कारल्याची भाजी नाव ऐकताच लहानांपासून मोठे सगळेजण नाकाडोळे मुरडतात, कारण कारलं हे कडू असते. कितीही केलं तर ते कडू लागणार. पण ही पद्धत वापरून तुम्ही कारल्याची भाजी करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं चविष्ट होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खातील. अजिबात कडू न होणारं कारल्याची भाजी आहे. त्यासाठी 1/2 किलो कारले आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या. तर याला तुम्ही कारल्याचं पंचामृत सुद्धा म्हणू शकता. तर या ठिकाणी आता सगळे कारले स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कारले जे आहेत अगदी पातळ असे काप करून घ्यायचे, या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि जर यामध्ये बिया मोठ्या मोठ्या असतील तर ते बाजूला करायचं किंवा वेगळं करून काढून टाकायचं आहे. आणि कवळ्या असतील तर काही हरकत नाही आहे. आता हे बाजूला ठेवूया, तोपर्यंत यासाठी वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी साधारण 1 कप शेंगदाणे कढईमध्ये टाकून हलकंसं डाग लागेपर्यंत परतून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे आणि 2 चमचे तीळसुद्धा यामध्येच परतून घेतलेला आहे. आता ते कढई बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर दुसरी कढई इथे मी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे 1 मोठा तांब्या इतकं, आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, म्हणजेच साधारण 1 चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता घेतलेले सगळे कारले कट करून घेतलेले यामध्ये टाकायचं आहे आणि साधारण 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे यामधलं कडूपणा कमी होतो आणि चवीला छान होतं कारलं. मीठ आणि हळद याचा कडूपणा पूर्ण शोषून घेतो. आणि त्याचबरोबर यासाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे. तर हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी हे जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे आणि इथे मी कारले सगळं वेगळं करून घेतलेलं आहे. हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं, बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. हे जे हिरवी मिरची आहे अजिबात तिखट नाही आहे. तर जास्त तिखट असलेली हिरवी मिरची घेत असलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घेतलेले सगळे उकळून घेतलेले कारले जे आहेत ते फोडी टाकून घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या थोडंसं परतून घेतल्यानंतर परत हे टाकून घ्यायचं आहे. तर जर तिखट असतील हिरव्या मिरच्या तर छान परतून घ्या. हे जास्त तिखट नाही त्यामुळे थोडंसं वेळ परतून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या फोडीसुद्धा टाकून परतून घेतलेलं आहे. 1 मिनटं याच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये छान अशी चव येते. आणि त्याचबरोबर मी जे वाटण त्यासाठी भाजून घेतलेलं होतं ते सगळं पाणी न टाकता सगळं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच भिजवलेला होता त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा इतकं गूळ बारीक करून यामध्ये टाकून घेतलेला आहे. सोबतच अर्धा ग्लास पाणी आणि 1 मोठा चमचा आलं लसणाचं जाडसर असं कूट यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि तसेच इथे मी टाकून घेतलेला आहे 1 चमचा गरम मसाला. तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेतलेली आहे. सगळं मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि साधारण 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. तर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा. तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे. तेल साईडला सुटलं की आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. अजिबात कडू होत नाही, ही माझी गॅरंटी आहे. कारल्याचा गुणधर्म कडू असते. त्याचा कडूपणा काढण्यासाठी आपण पहिल्यांदा उकडून घेतलेला आहे आणि त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी चिंच गुळाचा वापर केलेला आहे. सोबतच मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे. त्यामुळे याचा कडूपणा कमी होऊन खमंग होतो. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.